गजराला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून मनोरंजन होणार आणि नामस्मरण हे केलं जाणार. कारण डोंबिवली भजनाची मंडळी आहे. गोवा काय बोलत नाही. मी यांचा विचार केलेलो काहीतरी बोलतील गावचे व्हायचं. आता माका वाटतं माकाच सगळा करूचा आपल्याला या गावाकडे आईपर्यंत सगळा माकाच करूचा. तुमचा 1000 रुपये नाही 500 भागा कारण 500 भागात तर 500 येतं. हां 200 केले जातं हे आपल्याला उद्या काम नाही परवा 2 रुपये एका दिवसात असू द्या. गजर आहे. गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून आज बघा आम्हा बहिणीभावांना सुद्धा हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आम्हाला सुद्धा बदलावं लागलं. कारण पिक्चरची गाणी नाही तर थांबत नाही कोण बोलली. आज बघा आज मोठे बुवा नाही वाघ कोणतरी असते तर सगळे हे असते झाड उडून काहीतरी भांडणार होय. पण आज अजिबात भांडणार नाही. बिचारे साधे आपण कशा म्हणून दगड मारा आपण आपल्याला प्रश्न झाला काय काळजी करू तुमचा बोला तरी नाच बोला मी असं श्रीहरी जगत्पिता. आणि बघा ही गाणी लागल्यानंतर आपला पाय जागेवर एका थांबायचा. आता ढिंकाची का काय ते गाण्या करतो नाही गाणं करतो नाही काय म्हणजे काय परिस्थिती बदलत चालली आहे. या कलियुगात काय होईल सांगता येणार नाही. त्या दिवशी आमचं एक पुतून काका सांगतात काका तुम्ही भजनात काय काय मोठेपणा सांगतात चांगला लोकांना सांगतात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हटलं काय बाबा हे काहीतरी मला प्रश्न विचारले म्हणून मी आपला विचार केलाय. एका काय टाळीत होतं पण तो पण काय ऐके ना पाठ झालेली माझी काका माझ्या उत्तर द्यावा बघा उपस्थित आहे. आता एका चटणी अजून शिकले म्हटलं तू पण बघ काय हा माका प्रश्न विचारला म्हटलं बाबा एकदा विचार तुझा प्रश्न काय तो मोकळो. माका सांगता बघा ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाला जर भेटला तर नक्की सांगा. माका अजूनपर्यंत गावला नाही कोणाला जर गावला तर माका सांगा मी त्या कापला जाऊन सांगतो. त्यांना सांगा माका प्रश्न बघा तर तुम्ही ऐकून घ्या. एक होती कुत्री तिला 2 होती पिल्ल. एक होती कुत्री तिला 2 होती पिल्ल. एकीचं नाव होतं सापण आणि एकीचं नाव होतं आपण. त्याच्यातला बुवा म्हणजे बुवा तुमचा कुठला उत्तर गावला तर सांगा माका जाऊ द्या. एकीचं नाव होतं सापण आणि एकीचं नाव होतं आपण. त्याच्यातला म्हणता काका सापण मिळाला. आता कुत्रीचा दूध कोणी आहे म्हणजे काय प्रश्न विचारतील लहान मुलं. आता ह्या जमान्यात असो गेला त्या दिवशी बघा कसा प्रेम असतं एकमेकाचं प्रेम. आपल्या आईचा प्रेम आणि बायकोचा प्रेम किती फरक आहे. आईच्या प्रेमामध्ये भरपूर फरक आहे. बायकोच्या प्रेमामध्ये सुद्धा भरपूर फरक आहे. आई ती आई हो. आई सारखे दैवत नाही या तिन्ही जगती. आई एकदा असाच झाला माझ्याबरोबर झालेलो किस्सा. मी लहान होते 5-6 वर्षाचं होतोय तेव्हा आईची दोघी जरी मैत्रिणी गेले. आईचे मैत्रिणी गेले आणि आई ते आपलं मी त्यांच्यातनं लुडबुडत होतोय हो लहान तो त्यांच्यातनं लुडबुडत होतोय. झाले त्यांनी चाय नाश्ता केला नाही जेवली झाली. संध्याकाळी आपली जाता आई सांगतं काय गो तुझं पोरगो बाकी बरं हो असं म्हटल्याबरोबर आज म्हणता होय 2 दिवस घेऊन जावा मग कळात तुमचा. ह्या झाल्याबरोबर त्या दिवशी ते बायकोचे मैत्रिणी येले आणि मी आपला तिला नाश्ता आणून दिला त्यांना कोल्ड्रिंक आणून दिला. त्याच्यातले दोघी जणी म्हणायला लागले तुझं नवरा बरा आहे ग तो त्या बहीण म्हटला नाही 2 दिवस घेऊन जावं म्हणजे काय बघा प्रेम बघा काय बंगाची विषय. हे लहान मुलं काय करतील त्या दिवशी आमच्या शेजाऱ्यात एक पोरगो शाळेत जायना म्हणून औषध मारले. व ऐकून घ्या तुमच्या भजनात काहीतरी सांगा कारण पोरगे आले ते ना तसे चित्रून लहान पोरगे काय मोठे त्यांची लग्न हो लहान होते क्रम नाही करायचा काय औषधाचा विचार पडलो. आता जवळ 40-45 वर्ष झाली लग्न व्हायना. पोरांची लग्न होत नाही हो दुर्दैव आहे. असू द्या त्याच्यावर सुद्धा आपण पुढे बोलू. आपल्या 30 मिनिटात बोलायला झालं तरी होतं. हां काय आहे शाळेत जाईना पोरगो औषध मारल्या काय औषध आहे ना बापूस काही जॉगिंग करू सकाळी गेलो घरात गेलो काय गो म्हणता अजून झोपलेलो शाळेत नाही गेलो तो म्हणता नाही बाबा तुम्हीच काय का समजावा
ह्यो गेलो बापूस उठवलं आणि एक कानाखाली लावल्याबरोबर ह्यो लगबगीन उठलो गेलो बाथरूम मध्ये आंघोळ केल्या ड्रेस चढवले शाळेतून पाठी दप्तर मारल्याने माझ्या जवळ जात होतो माझ्या दारातून जाताना माका काय सुचला त्या काय विचारलंय काय रे बाळ्या शाळेत चाललंस की काय एका बापसाने मारलेलो राग होतो होय होय म्हणता बापसाचा माझ्या लगीन लाव चाललंय तू पण चल त्याची परिस्थिती आहे बघा श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐका सत्य नारायण ऐका सत्य नारायण ऐका सत्य नारायण श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा एक गाणं आहे शोधून शिनला शोधून शिनला जीवादारी
तो जाना पड़ेगा जिंदगी किराएगा ज्यांची लग्न जमत नाही त्यांची अवस्था काय बरेचसे बुवा काय करतात माहिती आहे लग्न लावतात भजनाच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या काहीतरी बाटलीवर वर्षातनं रक्त जळवतं तर त्यांचं इथं जमत नाही पण आम्ही एक गाणं तयार केला ज्यांचं जमत नाही त्यांची अवस्था काय आहे सध्या त्यांना शेजारी पाजारी काय म्हणतं हिंडलो मी गावोगावी लगीन जमत नाही हिंडलो मी गावोगावी लगीन जमत नाही एक ध्यान राहून मन रमत नाही नवस करून पाय सारे देव भावला नाही नवस करून पाय देव बाबा नाही आई बाप वैराग गण गोत झाड शेजारी म्हणतीया बोलू सोडला देव सोडला ही परिस्थिती त्यांची झाली आता शेजारी सुद्धा नाही का नाव आपण पूर्वजांनी केलेल्या त्या म्हणी आठवा म्हणी देव ज्याला झाले त्याला देव बाजारात नाही देव विकत मिळत नाही देव वसला जरी जरी जाती पाजारी देव म्हणजे या म्हणी बघा पहिल्यापासून आजपर्यंत आपल्याला अतिशयाना त्याचा बैल रिकामा एखादो अतिशयाने माझा तो बैल बांधून ठेवी पण तो लोटा बांधू शकतो अशी परिस्थिती आहे म्हणून म्हटलेलं आहे या पूर्वजांच्या मुली चालू करून ठेवलेलं आहे आताही आपल्याला संसार आहे सगळे भाऊ भांडतात एकमेकाची प्रॉपर्टीवर नावाज जमिनीवर नावाज एकमेकाला सगळे भाऊ नाही तुला कोणती सोयी त्याला सांगण्याचं पटणार पण बाबाचा पटणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून म्हटलेलं आहे
ज्यांनी ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय त्यांच्यासाठी एक एक झलक कदमबुवा पंचायतबुवा पाटील आवडलं तर फक्त टाळ्या मला. यांचं भजन होतं चिंतामणी पांचाळबुवांचं एक भजन होतं फेमस. पनी सागर जानी रे जानी बोलो जय राम कृष्ण पनी सागर जानी रे जानी बोलो जय राम कृष्ण पनी सागर जानी रे जानी बोलो जय राम कृष्ण पनी सागर जानी रे जानी बोलो जय राम कृष्ण. कदमबुवांचे अभंग कदमबुवांचे गजल फेमस असायच्या गवळणी फेमस असायच्या. एक आम्ही अभंग सादर करतोय. जाती